स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण आहोत नागपूरच्या ऐतिहासिक जागेवर, अर्थातच नागपूरच्या सीताबर्डी किल्ल्यावर। खूप मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी आहे, पर्यटक किल्ला बघायला येत आहे, कारण की या वर्षातून फक्त 3दाच बघायला भेटतो, त्यामुळे पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि पर्यटक हे किल्ला बघायला येतात। नागपूर महाराष्ट्राच्या मध्यभागी एका टेकडीवर वसलेले, ब्रिटिश मराठाचे युद्धाचे प्रतीक असलेले शहरातील सीताबर्डी किल्ला सध्या भारताच्या लष्कराच्या ताब्यात असून पर्यटकाच्या दृष्टीने आकर्षित केंद्र बनलेले आहे। सुरक्षिततेच्या कारणाने केवळ राष्ट्रीय सणांच्या दिवशीच यांना उघडण्यात येते। 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे। सीताबर्डी किल्ला इंग्रजांच्या विरुद्ध भोसले यांच्यातील युद्धाचे प्रतीक आहे। सीताबर्डी किल्ला हा नागपुरातील एक महत्त्वाची ऐतिहासिक जागा आहे। 15 ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो। अनेक लोक या दिवशी आठवण म्हणून सीताबर्डी किल्ल्यासारख्या ऐतिहासिक जागेला भेट देतात। चला तर पाहूया काय मत आहे सीताबर्डी किल्ल्याबद्दल पर्यटकांचे। सीताबर्डी किल्ला बघायला आला, कसं वाटतं? एकदम अतिशय छान उत्कृष्ट अनुभव आहे। आम्ही VNIT कॉलेजचे विद्यार्थी PhD स्कॉलर आहोत, तिघेही जण। आम्ही या किल्ल्याबद्दल भरपूर ऐकून होतो, परंतु हा फार कमी कालावधीसाठी, मोजक्या दिवसासाठी पब्लिकसाठी खुला असल्यामुळे योग नव्हता आला। आज तो योगायोग आम्ही यायचा हे झाला आणि इथे येऊन खूप असं म्हणजे काहीतरी मिस करत होतो। नागपूरमधलं महत्त्वाची गोष्ट पाहायची राहून गेली होती असं वाटलं। ही जागा एकदम उत्कृष्ट जागेवर निवड केलेली आहे। उंच ठिकाणी बांधलेला किल्ला आहे, टेहळणीसाठी वगैरे या दृष्टिकोनातून त्यांनी खूप चांगली जागेची निवड केली होती आणि कन्स्ट्रक्शन हे पूर्वकालीन असल्यामुळे, अजूनही दगडातील आणि बेसॉल्टमधलं असल्यामुळे उत्कृष्ट पद्धतीत अजूनही जतन केलेलं आहे। हा वारसा प्रत्येकाला पाहायला मिळावा अशी इच्छा आहे। माझं वय आता 65 आहे। मी म्हणजे जीवनात माझ्या पहिलीच वेळा इथे आलेलो आहे किल्ला बघण्यासाठी। खूप छान वाटत आहे। कशी आहे ही जागा? कशी आहे? ऐतिहासिक जागा आहे, खूप चांगली जागा आहे आणि माझ्या मते तर इथे द्या ना काही, जसं 1 मे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हा किल्ला ओपन राहते आणि इथे काहीतरी म्हटलं शुल्क ठेवायला पाहिजे, कमीत कमी 50-100 रुपयामध्ये जो फंड जो जमा होईल इथले आणखी इथे विकास करता येईल जे आहे, असं माझं मत आहे। हा होता नागपूरचा ऐतिहासिक किल्ला। इथे बरेच पर्यटक आले होते आणि खूपसे पर्यटक इथे पहिल्यांदा आले होते किल्ला बघायला। त्यांनी पण आपले मत मांडली, त्यांनी पण सांगितले की किल्ल्याबद्दल कसं त्यांना वाटलं। अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही बघत राहा महाराष्ट्र TV 24। नमस्कार। के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं।